हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळीच मी ठरवलेलं होतं की आपला जो किचन आहे तर तो क्लीन करून घ्यायचा। म्हणजे पूर्ण डीप क्लीनिंग नाही पण जेवढं काही ज्या स्टाईल वगैरे आहेत किचनच्या तर म्हटलं ते सगळं जे आहे ते क्लीन करून घ्यावं। कारण की 8 ते 15 दिवस झालं काही क्लीनिंग वगैरे केलेलीच नव्हती। म्हणून मग म्हटलं की चला आज वेळ आहे आणि कामे सुद्धा माझी लवकरच आवरलेली होती। जीविका सुद्धा स्कूलला गेलेली होती आणि मग म्हटलं की आता बसून तरी काय करायचं, कारण की दिवसभर सुद्धा ती पर्यंत काहीच काम नसतं। कारण की एकदा सकाळची कामं आवरली की मग मी सुद्धा निवांतच असते। म्हणून मग म्हटलं की चला आता किचन जो आहे तो क्लीन करून घेऊयात। तर आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी जी काही हॉलची म्हणा किंवा बेडरूमची म्हणा जी काही क्लीनिंग होती ती सगळी आवरलेलीच होती। तर मग म्हटलं आता किचन जो आहे तर तोच राहिलेला होता। म्हणून मग म्हटलं की चला किचनची क्लीनिंग करून घेऊयात। तर आता कितीही आपण क्लीनिंग ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पुन्हा आहे तसं घर आपलं ते होतच राहतं आणि धूळ वगैरे जी आहे तर ती सुद्धा घरामध्ये सतत येत राहते। त्याच्यामुळे तुम्ही कितीही क्लीनिंग करण्याचा प्रयत्न करा, 8 ते 10 दिवस झालं की पुन्हा आहे तसं आपलं घर जे आहे तर ते थोडीशी धूळ वगैरे झाल्यासारखं दिसायला लागतं। त्याच्यामुळे मग सतत आपल्याला ही जी क्लीनिंग आहे ना तर ती करावीच लागते, त्याला काही पर्याय नसतो। तर आता मग आधी काय केलं, जी काही भांडी वगैरे होती स्वयंपाकाची किंवा नाश्त्याची ती सगळी क्लीनिंग करून घेतली। कारण की मग म्हटलं आता ओटा क्लीन करायचा आहे तर मग किचनवरती जर पसारा वगैरे जर असेल ना तर बघा आपल्याला काही क्लीनिंग जी आहे ना ती करायला येत नाही। कारण की कसं सगळं सुटसुटीत वगैरे असेल तर मग क्लीन करताना आपल्याला सुद्धा सोपं जातं। नाहीतर मग सगळी भांडी वगैरे असेल आणि क्लीनिंग जर करायला घेतली तर मग ते काय होतं ना खूपच गोंधळल्यासारखं होतं। त्याच्यामुळे आधी नाश्ता वगैरे करून घेतला, सगळी भांडी क्लीन करून घेतली आणि ओटा जो आहे तो पूर्ण रिकामा करून घेतला। म्हणजे कसं क्लीनिंग करताना मग मला सुद्धा व्यवस्थित क्लीनिंग जी आहे तर ती करता येईल। त्यानंतर मग रेग्युलेटरचं जे बटन असतं ते सुद्धा बंद करून ठेवलं, कारण की शेगडी मला खाली घ्यायची होती। तर आता ही कामे करताना आहेत ना या गोष्टींकडे व्यवस्थित असं लक्ष द्यायचं। म्हणजे सिलेंडरचं जे बटन वगैरे असतं ते बंद करून ठेवायचं शेगडी खाली घेताना। नाहीतर कामाच्या गडबडीत काय होतं बघा आपल्याकडून या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात राहत नाहीत आणि असं क्लीनिंग वगैरे करताना या गोष्टींकडे ना काळजीपूर्वक लक्ष द्यायचं। जसं क्लीनिंग गरजेची आहे त्याचप्रमाणे आपली सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं। तर आता इथे जो मी क्लिनिंगसाठी स्प्रे मागवलेला होता ऑनलाईन तर त्यानेच मी खरं तर क्लिनिंग जी आहे ती करून घेत होते। आणि शेगडी वगैरे तर बघा याने काही इतकी छान अशी क्लिनिंग झाली नव्हती, पण म्हटलं स्टाईल वगैरे ज्या आहेत तर त्या पटकन क्लीन झाल्या किंवा जे लाईटचे स्विच वगैरे असतात ते सुद्धा व्यवस्थित क्लीन झाले होते। त्याच्यामुळे मग म्हटलं की चला फक्त स्टाईल वगैरे ज्या आहेत त्याच याने क्लीन करूयात। आता खिडक्यांवरती सुद्धा स्प्रे जो आहे तर तो मी मारून घेतलेला होता, पण तरी सुद्धा जसं हवं आहे तशी क्लीनिंग काही त्यांनी झाली नव्हती। तर मग म्हटलं की चला ठीक आहे, जेवढं होईल तेवढं आपण क्लीन करून घेऊयात। आता या स्टाईल वगैरे ज्या आहेत ना बघा तर त्या क्लीन करताना आहेत ना थोडासा वेळ जो आहे ना तर तो जास्त लागतो। कारण की यामध्ये डिझाईन आहे, म्हणजे पूर्ण प्लेन अशा या स्टाईल नाही आहेत। त्याच्यामुळे मग काय होतं ना क्लीनिंग करताना त्या ज्या डिझाईन आहेत ना त्या सुद्धा घासून वगैरे घ्याव्या लागतात। कारण की कसं आपण किचनमध्ये स्वयंपाक करत असतो, तेलाची फोडणी वगैरे असते, तर सगळं जे काही फोडणीचं एखादे कण जर इकडं तिकडं उडले तर ते मग जर त्या डिझाईनमध्ये जाऊन बसले ना तर ते पटकन निघत नाही। त्याच्यामुळे मग घासणीने त्याला व्यवस्थित असं घासून घ्यावं लागतं। आधी स्टाईल वगैरे सगळ्या क्लीन करून घेतल्या आणि त्यानंतरच मग म्हटलं खिडक्या वगैरे ज्या आहेत तर त्या आपण क्लीन करायला घेऊयात। आणि लिक्विडने ताराची घासणी घेऊन व्यवस्थित असं सगळं घासून वगैरे घेतलं ना तर ते पटकन असं निघतं। तर खिडक्या वगैरे ज्या आहेत ना बघा तर त्या उभं राहून जर क्लीन करायचं म्हटलं ना तर त्या वरचा जो भाग आहे तर तो काही क्लीन होत नाही, कारण की आपला हात काही तिथपर्यंत पोहोचत नाही। म्हणून मग मी काय केलं, असा जो स्टूल होता छोटासा तर तोच घेतलेला होता आणि मग त्या पाटावरतीच बसून मग मी काय केलं क्लीनिंग जी आहे खिडक्यांची तर ती करून घेतली। आणि त्यानंतर मग खालचा जो एरिया आहे स्टाईलचा वगैरे
तर तो सुद्धा क्लीन करून घेतला. आणि आता क्लिनिंग करायची म्हटलं तर लवकरात लवकर सकाळी आपली कामं आवरून घेतली आणि मग क्लिनिंगला सुरुवात केली ना तर दुपारपर्यंत आपली जी क्लिनिंग आहे तर ती होऊन जाते आणि मग आपल्याला सुद्धा थोडा वेळ आराम करायला भेटतो. नाहीतर मग काय होतं बघा, उशिरा जर आपली कामं झाली आणि उशिरात जर आपण क्लिनिंग करायला घेतलं तर एक तर क्लिनिंगचं काम म्हटलं तर तिथे आपले 2-3 तास सहज जातात आणि त्यानंतर ना मग आपल्याला बघा आराम करायला अजिबात वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे कधी पण क्लिनिंग करताना येत ना पहिल्यांदा सकाळी लवकर उठून आपली जी काही सकाळची रोजची नित्यनियमाची कामे असतात ना तर ती सगळी आवरून घ्यायची आणि त्याच्यानंतरच मग क्लिनिंगला सुरुवात करायची. तर आता खालचा जो स्टाईलचा वगैरे भाग होता किंवा जो ओटा होता तो सुद्धा मी सगळा जो आहे ना तर तो क्लीन करून घेतला. आणि क्लिनिंग करताना आपल्याला पाणी वगैरे भरपूर असेल ना बघा तर क्लिनिंग करायला सुद्धा छान वाटतं. कारण की कसं क्लिनिंग वगैरे करायची म्हटलं तर थोडंसं पाणी जे आहे तर ते आपल्याला जास्त प्रमाणात वापरावं लागतं. कारण की सगळं स्वच्छ असं सुंदर क्लीन झालं ना तर मग आपल्या मनाला सुद्धा शांतता असते की हां क्लिनिंग व्यवस्थित झालेली आहे. आणि मग ते पाणी जर कमी प्रमाणात असेल ना बघा तर क्लिनिंग करताना सुद्धा असं गडबड गोंधळ होते की कशी क्लिनिंग करायची किंवा काय. तर आता इथे ओटा वगैरे सुद्धा सगळा मी व्यवस्थित असा घासून घेतलेला होता. तर ओटा मी 2 ते 3 दिवसातून सहज माझी क्लिनिंग असते, त्याच्यामुळे ओटा काही फारसा इतका असा खराब झालेला नव्हता. त्याच्यामुळे तो पटकन असा क्लीन झाला. पण स्टाईल वगैरे म्हणा किंवा खिडक्या म्हणा याच्यावरती येत ना तेलकटाचे खूप असे डाग जे आहेत ना तर ते पडलेले होते. त्याच्यामुळे तिथे थोडासा वेळ जो आहे तर तो माझा जास्त गेला. आणि ओटा जो आहे तर तो मी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने असा धुवून घेतला होता. कारण की ना खूप असं तेलकटाचे जे थर वगैरे म्हणतो ना आपण तर ते असं क्लिनिंग केल्यानंतरच बघा आपल्याला समजतं की किती घाण जी आहे तर किचनमध्ये होते तेलकटाच्या डागांमुळे. पण तसं बघा इतर वेळेस आपण पाहिलं ना तर आपल्याला असं काही जाणवत नाही. पण ज्यावेळेस आपण स्वतः क्लिनिंग करायला घेतो तर त्यावेळेस मग आपल्याला जाणवून येतं असं की भरपूर अशी जी काही धूळ वगैरे असते बघा किंवा जो काही पसारा होतो तो सगळा आवरायचं म्हटलं ना तर त्यामध्ये खूपच आपला वेळ जातो. तर आता इथे ना ओटा वगैरे जो आहे तर तो मी क्लीन करून घेतलेला होता. आणि त्यानंतर मग म्हटलं की आता जे काही कडप्पे वगैरे असतात साईडचे कॉर्नरचे तर ते सुद्धा सगळे मी घासून घेतले. आता ते बघा पाहताना तर काही वाटत नाही कारण की ब्लॅक कलर असल्यामुळे एवढं काही असं समजून नाही येत. पण ज्यावेळेस मग ते क्लीन वगैरे करायला घेतलं ना मग त्यावेळेस जाणवतं की खूपच जे तेलकटाचे थर वगैरे असतात ते बसलेले असतात. आणि या छोट्या छोट्याच गोष्टी असतात ज्याच्याकडे आपलं लक्ष सुद्धा जात नाही. पण ते सुद्धा क्लीन करणं बघा तेवढंच गरजेचं असतं. तर आता इथे या ज्या कडप्पेचे जे कॉर्नर वगैरे होते ना ते सगळे मी असे घासून वगैरे स्वच्छ करून ठेवलेले होते. तर ते क्लीन केल्यानंतरच कळत होतं की तिथे थोडंसं धूळ वगैरे जी आहे तर ती बसलेली आहे आणि ती क्लीन करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग शेगडी वगैरे जी आहे ती सुद्धा ओट्यावरती ठेवून दिली आणि मग लिक्विडने सगळं जे काही गॅसवरती तेलकटाचे डाग वगैरे असतात किंवा स्वयंपाक वगैरे केलेले असतात त्याच्यावरती स्प्रे वगैरे मी मारून ठेवलेलाच होता. म्हटलं की 10 ते 15 मिनिटं का होईना ठेवून द्यावं तसंच बघूयात निघतंय का. पण जे तेलकटाचे डाग वगैरे असतात ना ते पटकन निघाले. आणि जे शेगडीच्या वगैरे कडेला थोडीशी फोडणी वगैरे पडल्यावरती बघा जे डाग उठतात करपल्यावरती बघा एखाद्या वेळेस जर काही भाजी वगैरे उतू वगैरे गेली असेल तर ते काही ते व्यवस्थित नाही क्लीन झालं जसं हवं होतं तसं. पण म्हटलं की चला ठीक आहे काही ना काहीतरी याचा फायदा आपल्याला होतोय. तर मग शेगडी वगैरे सुद्धा स्वच्छ अशी घासून वगैरे घेतली. आता मी काही ते जास्त शूट नाही केलं कारण की आता सगळं जर शूट करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल. त्याच्यामुळे मग म्हटलं की थोडं थोडं जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. आणि बरेचसे असे किचनमध्ये बघा आपल्याला कर्टिंग वगैरे सुद्धा घासून घ्यावे लागतात. त्याच्यानंतर फ्रीज क्लिनिंग करणं असतं, बऱ्याच गोष्टी असतात. पण सगळं काही मला शूट नाही करता आलं त्याच्यामुळे जेवढं मी शूट केलेलं होतं तेवढं मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. तर आता इथेच ना गॅसची शेगडी सुद्धा मी व्यवस्थित अशी क्लीन करून घेतली. आणि त्यानंतर मग जे काही बर्नरच्या जाळ्या वगैरे असतात तर ते सुद्धा व्यवस्थित असं धुवून वगैरे घेतलं. आणि मग म्हटलं की आता हे काम झाले तर ते सगळं व्यवस्थित आवरून घ्यावं म्हणजे एक एक काम जे आहे तर ते माझं होत जाईल. आणि मग म्हटलं की हा जो लाईटचा बोर्ड आहे फिल्टरच्या इथला तर तिथला जो एरिया असतो तर तो सुद्धा मी क्लीन करून घेतला. नळ वगैरे सुद्धा या स्प्रेने जे आहेत ना ते अगदी छान निघतात. म्हणजे असं काही नाहीये की फक्त शेगडी वगैरेच क्लीन होत नाही.
आपण किचनमधल्या ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपण क्लीन करून घेऊ शकतो। तर आता सिंकचा एरियासुद्धा बघा मी दररोजच्या दररोज क्लीन करून घेत असते, त्याच्यामुळे तिथे सुद्धा मी जास्त वेळ जो आहे माझा लागला नाही क्लिनिंगसाठी, कारण की वरच्यावर माझी क्लिनिंग जी आहे ती चालूच असते। पण म्हटलं की थोडाफार जो आहे तो एरिया स्वच्छ असा या स्प्रेने क्लीन करून घेऊयात एकदा, आणि तो छान सुद्धा असा क्लीन झाला, त्याच्यामुळे जास्त वेळ काही मला लागला नाही क्लिनिंग करायला। जेवढं पटकन माझं काम क्लिनिंगचं या स्प्रेमुळे होत होतं त्याच्यामुळे मग मला सुद्धा बरं वाटत होतं की काम सुद्धा पटकन आपलं होतंय आवरून। आणि मग जो काही सिंकचा एरिया असतो किंवा ज्या काही स्टाईल वगैरे होत्या तिथल्या त्या सुद्धा मी क्लीन करून घेतल्या। आता या स्विच बोर्डच्या वरती थोड्याशा ज्या स्टाईल होत्या तर त्या काही पाण्याने वगैरे क्लीन तर मी करू शकत नव्हते, कारण की खाली आता स्विच बोर्ड आहे त्याच्यामुळे मग तिथे काही पाणी वगैरे मारू शकत नाही, म्हणून मग ते एका नॅपकिनच्या फडक्याने घेऊनच मी ते क्लीन केलं। आणि खालचा जो एरिया होता किंवा जो कडप्पा वगैरे होता तो सुद्धा सगळा स्वच्छ असा घासून घेतला आणि सगळं व्यवस्थित असं क्लीन वगैरे करून घेतलं, जेणेकरून सगळं जे आहे ते व्यवस्थित असं क्लीन होईल। आणि क्लीन केल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं, घर जे आहे ते अगदी फ्रेश असं फील होत होतं। आणि किचनमध्ये जेव्हा आपण वावरतो बघा त्यावेळेस अशी क्लिनिंग वगैरे जर करून आपण तिथे आलो ना तर असं वाटतं की 2-3 वेळा येऊन तेच पाहावं की आपण किती छान क्लीन केलेलं आहे, किंवा किचन जो आहे तो आज आपला खूप छान पद्धतीने असा दिसतोय, तेच पाहायला खरंच खूप छान वाटतं। आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपला जो आनंद असतो ना तो आपण शोधत असतो। तर आता सगळी क्लिनिंग वगैरे झाली आणि मग सगळ्यात शेवटी म्हटलं जो सिंक आहे तर तो सुद्धा क्लीन करून घेऊयात। तर आता भांडी वगैरे घासल्यानंतर तर आपण डेली बघा बेसिंग जे आहे किंवा सिंक जे आहे भांड्यांचं ते क्लीनच करून घेत असतो, पण तरी सुद्धा अशी डीप क्लिनिंग करायचं म्हटलं किंवा साधी जरी आपण क्लिनिंग करायला घेतली ना तरी सुद्धा आपण बघा जो सिंकचा एरिया असतो ना तो सुद्धा आपण क्लीन केलाच पाहिजे, कारण की आपली रोजची जेवणाची भांडी वगैरे किंवा स्वयंपाकाची भांडी ती यामध्येच असतात, त्याच्यामुळे तो सुद्धा क्लीन करून ठेवणं तितकंच गरजेचं असतं। ज्याप्रमाणे आपण आपला किचन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे बेसिंग म्हणा किंवा सिंकचा जो एरिया असतो, नळ वगैरे म्हणा, सगळं जे आहे ना ते खूप छान पद्धतीने असं स्वच्छ ठेवलं ना तर मग ते दिसताना सुद्धा तसंच छान दिसतं। तर आता हा जो सिंकचा एरिया आहे तर तो सुद्धा आता मी क्लीन वगैरे करून घेणार होते। आणि त्यानंतर मग म्हटलं की जे काही आपलं थोडीशी भांडी वगैरे आहेत किंवा मग जे काही थोडं काम वगैरे राहिलेलं आहे ते आवरून घ्यावं। तर आता काम तर असं फारसं काही नव्हतं, म्हणजे फक्त आता ज्या काही ट्रॉलीज वगैरे आहेत तर त्याच मला क्लीन करायच्या होत्या। आणि त्यानंतर फ्रीजवरची सुद्धा थोडीशी जी काही क्लिनिंग वगैरे राहिलेली आहे तर तीच मी करून घेणार होते, म्हणजे मग फरशा वगैरे ज्या आहेत तर मग म्हटलं त्या सगळ्यात शेवटी क्लीन करूयात, कारण की आज काही फरशा वगैरे मी क्लीन करायला लवकर घेतलेल्या नव्हत्या, कारण की आता म्हटलं किचन तर सगळ्यात शेवटी क्लीन करायचाच आहे, तर मग म्हटलं की सोबतच सगळ्या फरशा वगैरे ज्या आहेत तर त्या क्लीन करून घेऊयात। आणि जी काही हॉलमधली साफसफाई असते रोजची तर ती सुद्धा आज लवकरच करून घेतलेली होती, कारण की आज किचन क्लीन करायचा होता, म्हणून मग म्हटलं की आधी पहिली आपली रोजची कामे असतात ती आवरून घेऊयात आणि मगच ही कामे जी आहेत तर ती करायला घेऊयात। तर आता इथेच ना मिक्सर जो आहे ना तो सुद्धा क्लीन करून घेतला, आणि मिक्सर असा फारसा खराब सुद्धा झालेला नव्हता, पण म्हटलं आता किचन पूर्णच क्लीन केलेला आहे तर मग म्हटलं की चला मिक्सर वगैरे सुद्धा क्लीन करून घेऊयात। आणि स्प्रेच्या साहाय्याने मग सगळं जे आहे मिक्सर जो आहे तो अगदी व्यवस्थित असा क्लीन करून घेतला मी। तर आता इथे मिक्सर जो आहे ना तर तो सुद्धा माझा क्लीन करून व्यवस्थित असा झालेला होता, म्हणून मग म्हटलं की चला आता मिक्सरची क्लिनिंग झालेली आहे आणि आता आपली जी काही पुढची कामं आहेत तर ती आवरायला घेऊयात। तर आता किचन जो आहे तर तो सकाळी काही मी झाडून वगैरे घेतलेला नव्हता, कारण की म्हटलं आता किचनमध्ये क्लिनिंग करायची म्हटलं तर पसारा तर होणारच आहे, म्हणून मग म्हटलं की सगळ्यात शेवटी जो आहे तर तो आपला किचन जो आहे तो झाडून घेऊयात। तर आता इथे ना ट्रॉलीजमध्ये जे काही पिठाचे डबे वगैरे असतात तर तिथे सुद्धा झाडू वगैरे आधी मारून घेतला, कारण की कसं पीठ वगैरे घेताना किंवा ठेवताना थोडंसं इकडे तिकडे सांडतं थोडंसं खाली, त्याच्यामुळे मग म्हटलं ते आधी दररोजच्या दररोज मी क्लीन करून घेत असते, जेणेकरून मग तिथे सुद्धा जास्त पसारा वगैरे दिसत नाही, किंवा मग ज्यावेळेस आपण असं अचानक कधी घ्यायला गेलो ना डबा वगैरे एखादा तर मग ते दिसताना सुद्धा आपल्यालाच नाही छान वाटत, त्याच्यामुळे मग ते सगळं व्यवस्थित असं झाडून वगैरे घेतलं। आणि त्याच्यानंतर मग ट्रॉली वगैरे ज्या आहेत तर त्या क्लीन करायला घेतल्या। तर आता यात ज्या 2 ट्रॉलीज आहेत ना बघा खालच्या, तर त्याचे जे हँडल आहेत ना तर ते तुटलेले आहेत, पण ते बसवून घ्यायचे आहेत, पण त्याला काही टाईमच भेटत नाही बसवून घ्यायला।
आणि आधी सुद्धा दोनदा जे आहेत ना तर ते आम्ही बसून घेतलेले होते, पण मला वाटते त्याची क्वालिटी वगैरे काही इतकी व्यवस्थित अशी नव्हती, त्याच्यामुळे ते पुन्हा बघा खराब झालेले आहेत. तर आता पुढच्या वेळेस ज्यावेळेस ते घेऊन येणार आहे तर त्यावेळेस मग त्याची क्वालिटी वगैरे जी आहे ना तर ती चांगली असेल ना तर तेव्हाच ते बसून घेणार आहे, जेणेकरून मग सारखं जे आहे ते पुन्हा पुन्हा ते आणावं लागणार नाही. तर आता इथे मग म्हटलं सगळ्या ट्रॉली वगैरे ज्या आहेत त्या एकदम क्लीन करून घेऊयात. आणि मग 12:30 ते 12पर्यंत बघा माझी ही जी काही क्लिनिंग होती ना ती सगळी आवरून झालेली होती. आणि आता किचनमध्ये असा एक आपला कॉर्नर असला ना बघा, रिकामा बॉक्स वगैरे म्हणा किंवा एखादा डायनिंग टेबल वगैरे म्हणा, जर आपल्या घरामध्ये काही असेल ना बघा तर त्यावरती येत ना सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना ते प्रत्येक जण येऊन ठेवत असतो. म्हणजे कितीही आपण क्लीन करण्याचा प्रयत्न करा तरी सुद्धा तो पुन्हा दुसऱ्या दिवशी आहे तसंच त्याच्यावरती सामान जे आहे ना तर ते पडलेलं असतं. तर आता इथेच ना या बॉक्सवरती सुद्धा बघा तसंच होतं. म्हणजे कितीही हा बॉक्स क्लीन करून ठेवण्याचा प्रयत्न करा पण काही ना काही जे आहे ना ते त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी पुन्हा आहे तसंच सगळं जे पसारा असतो ना तो येऊन तिथेच राहतो. आता यामध्ये ना बघा जे काही चॉकलेट वगैरे होते जीविकाचे तर ते सगळे मी एका असं छोट्या बास्केटमध्ये भरून ठेवले. आता हे जे चॉकलेट आहेत तर ते ज्यावेळेस आम्ही महाबळेश्वरला गेलेलो होतो तर तिथून ते मॅप्रो गार्डनमधून आम्ही येताना घेऊन आलो होतो आणि त्याच्यामुळे मग ते भरपूर असे चॉकलेट जे आहेत ना तर ते आहेत. आणि मग जेव्हा कधी तिला खावंसं वाटतं तर मग ती ते घेऊन खाते. म्हणजे असं वरती वगैरे ठेवलं ना तर मुलांच्या पटकन लक्षात राहतं, नाहीतर आतमध्ये डब्यान वगैरे मध्ये भरून ठेवलं ना तर एकतर आपल्या सुद्धा लक्षात राहत नाही आणि मुलांच्या सुद्धा लक्षात राहत नाही की त्यांना ते घेऊन खायचं आहे म्हणून. तर आता इथे जेवढं काही पसारा वगैरे होता ना तो सगळा आवरून घेतला. आणि या ज्या पिशव्या वगैरे आहेत प्लॅस्टिकच्या तर या दूध जे आहे तर ते पॅकिंग करण्यासाठीच आम्ही वापरतो, त्याच्यामुळे त्यावरतीच मी ठेवते, कारण की डेली त्या आम्हाला लागतात आणि मग ते आतमध्ये ठेवून देण्यास सुद्धा काहीच अर्थ नसतो, कारण की रोजच ते यूज होणार असतं सकाळ संध्याकाळ. त्याच्यामुळे ते इथेच मी वरती मशीन पशीच ठेवते त्या, जेणेकरून मग ते संपल्या वगैरे तरी सुद्धा लगेच घेता येतात. आता हा जो बॉक्स वगैरे आहे ना तो सगळा असा पुसून वगैरे व्यवस्थित घेतला. आणि ज्या काही खायच्या वगैरे गोष्टी असतात ना तर त्या मी यावरतीच ठेवत असते, जेणेकरून मग पटकन ते घेताना सुद्धा घेणाऱ्याला ते पटकन सोपं पडतं. नाहीतर मग आतमध्ये डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवलं ना तर एकतर ते लक्षात राहत नाही आणि सारखंच डब्यांमधून ते काढायचं म्हटलं तर मग आपलं सुद्धा काम वाढतं आणि एक नकोच वाटतं ते सारखंच डबे ओपन करायचे, पुन्हा ते आहे तसे ठेवून द्यायचे. त्यापेक्षा वरती असं बॉक्सवरती ठेवलं तर ज्याला जे घ्यायचं असेल ते येऊन ते घेऊन जाऊ शकतं. अशा पद्धतीने मी ते वरतीच खाण्याचे जे काही पदार्थ असतात किंवा फ्रूट वगैरे असतात ते सगळं मी यामध्येच ठेवत असते. आणि कितीही ही जागा बघा रिकामी केली ना तरी सुद्धा पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती आहे तेवढाच पसारा जो आहे ना तर तो होत असतो, पण आपल्याला काही क्लिनिंग केल्याशिवाय पर्याय नसतो. तर आता फ्रीजवरचा कागद जो आहे तर तो सुद्धा खराब झालेला होता, म्हटलं आता तो सुद्धा हातासरशी चेंज करून घेऊयात, कारण की आता एवढी सगळी क्लिनिंग केलेली आहे तर म्हटलं थोडीशी ही सुद्धा क्लिनिंग जी आहे ती करून घेऊयात. आणि जो पेपर होता तर तो सुद्धा खराबच झालेला होता, म्हणून मग म्हटलं तो सुद्धा चेंज करूयात. तर सगळ्यात आधी फ्रीजचं जे बटन असतं ते बंद करायचं आणि त्याच्यानंतरच मग फ्रीज जो आहे तर तो पुसायला घ्यायचा. चालू ह्याच्यामध्ये कधीच फ्रीज जो आहे तर तो क्लीन करायचा नाही. तर आता इथे ना जो कागद होता तर तो न्यूजपेपरचा तर तो मी चेंज केला आणि ज्या काही त्याच्यावरती गोष्टी होत्या त्या सगळ्या मी साईडला काढून ठेवल्या. ज्या लागणार आहेत त्याच मी वरती ठेवल्या आणि ज्या खराब झालेल्या आहेत किंवा लागणार नाहीयेत अशा सगळ्या मी साईडला काढून ठेवलं. आणि किचनमधले जे काही कर्टिंग वगैरे होते तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतलेले होते, म्हणजे घासून वगैरे स्वच्छ, कारण की सगळीच क्लिनिंग केलेली आहे तर म्हटलं ती सुद्धा क्लिनिंग जी आहे ती करून घेऊयात. आणि मग कांदे म्हणा किंवा लसूण म्हणा जे काही आपण त्या रॅकमध्ये ठेवतो तर तो रॅक सुद्धा मी क्लीन करून घेतलेला होता. आता ते काही मला शूट करायचं जमलं नाही, त्याच्यामुळे मग जेवढं शूट केलेलं होतं मी तेच तुमच्यासोबत शेअर केलं. सगळी क्लिनिंग करून झाल्यानंतर मग सगळ्या शेवटी किचन जो आहे तो पुसायला घेतला, कारण की सकाळी काही मला ते जमलंच नव्हतं, त्याच्यामुळे हॉल म्हणा किंवा बेडरूम म्हणा सगळं जे आहे ते पुसायला वगैरे घेतलं आता. आणि काहीतरी साधारण मला वाटते 12-12:30 वाजलेले होते सगळी क्लिनिंग करून घरं वगैरे पुसून घ्यायला मला. आणि हॉल वगैरे सुद्धा पुसायचा मी ठेवलेलाच होता, म्हटलं किचन क्लीन करायचाच आहे तर मग सगळं एकदमच क्लीन करून घेऊयात. आणि फायनली किचन जो आहे तर तो सुद्धा माझा व्यवस्थित असा पुसून वगैरे झाला आणि छान वाटलं. सगळी क्लिनिंग जी आहे तर ती अगदी मनासारखी झाली, जसं हवं होतं तसं जर आपलं किचन आपल्याला भेटलं तर मग ते सुद्धा बघायला खूपच छान वाटतं.
होता किचनचा फायनल लुक, जो की मी क्लिनिंग केल्यानंतर तुम्ही पाहू शकता किचन जो आहे तो आपला अगदी छान अशा पद्धतीने क्लीन करून झालेला होता आणि खरंच खूप छान वाटलं सगळी किचनची क्लिनिंग केल्यानंतर मनाला सुद्धा एक समाधान असतं की आपण जे काम केलेलं आहे ते खूप छान अशा पद्धतीने झालेलं आहे आणि असं किचन पाहायला कोणाला आवडत नाही। प्रत्येकीला आपलं जे किचन आहे ना तर ते खूप छान पद्धतीने असंच ठेवायला आवडतं, कारण की प्रत्येकीचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जात असतो, त्याच्यामुळे हे समाधान सुद्धा खूप वेगळंच असतं। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते। आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।